नमस्कार. आज आपण मुरगुडमध्ये आलो आहे आणि इथल्या उमेदवारांना भेटतो आहे. त्यांचं नेमकं व्हिजन काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. नमस्कार सर, आपलं नाव? शशिकांत पुंडलिक गोधडे, पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, प्रभाग 10. तर सर, आपलं व्हिजन काय असणार आहे? आपल्याला नेमकं काय करायचं आहे निवडून आल्यानंतर? निवडून आल्यानंतर या प्रभागामध्ये गटर्स, लाईट, पाण्याची सोय आणि बरेचसेच प्रश्न आहेत ते मी करणार. आता कागलमध्ये युती झालेली आहे, घाटगे मुश्रीफ, तर त्या युतीबद्दल तुमचं मत काय आहे? युती झाली ही फायद्यासाठी झालेली आहे. मुरगुडमध्ये त्याचा फायदा होणार. म्हणजे ही कागल तालुक्याला एक नवीन संजीवनी आहे आणि दोन राजे समरसिंह गाडगे आणि मुश्रीफ साहेब यांची युती ही मुरगुडमध्ये परिवर्तन करून कागलचं जसं नंदनवन केलं तसं मुरगुडचं सुद्धा नंदनवन केल्याशिवाय ही जोडी थांबणार नाही. मुश्रीफ साहेब कॅबिनेट मंत्री असल्यामुळे जर ही नगरपालिका मुरगुडची जर मुश्रीफ साहेबांच्या ताब्यात दिली तर मुरगुडचे बरेच प्रश्न जे आहेत ते आमचा एक जनावरांच्या बाजारात प्रश्न कायम प्रलंबित आहे. जो पावसाळ्यामध्ये दलदलीमध्ये लोक उभारतात तो सुद्धा प्रश्न निकाला निघेल आणि मुरगुडची बारामती व्हायला वेळ लागणार नाही. आणि ही 4 जणांची युती, ही 4 चाकं एवढी मजबूत आहेत. कोण? मुश्रीफ साहेब, समरजितसिंह घाटगे, रणजितदादा पाटील आणि राजखान जमादार. ही मजबूत 4 चाकं आहेत ना, ही मुरगुडचा विकास केल्याशिवाय थांबणार नाहीत. आता साहेबांचं आपलं व्हिजन काय असणार आहे निवडून आले तर? आमचे भाऊबंधू प्रभाग क्रमांक 10मधून उभारलेले आहेत आणि आमच्या प्रभागमध्ये विद्यमान नगरसेवक जे निष्क्रिय नगरसेवक आहेत ते जनतेवर लादलेला नगरसेवक आहे, जनतेवर लादलेला उमेदवार आहे. त्यामुळे जनतेतनं आम्हाला उमेदवारी दिलेली आहे. एक सामान्य कार्यकर्त्याचा बळी देऊन उमेदवारी घेतलेला हा उमेदवार आहे. त्यामुळे जनता पेटून उठलेली आहे या प्रभागामधली. त्यामुळे आमच्या भावाला जनता स्वीकारेल असे मला वाटते आणि या वार्डाचे प्रश्न निकाली काढू. जी गेली 5 वर्षे विद्यमान नगरसेवक जी काय कामं केली नाहीत, जी कोरोना काळात कामं जी करायला पाहिजे ती कामं देखील ह्या विद्यमान नगरसेवकांनी केली नाहीत. कुणाही चौकशी केली नाही, कुणाही श्रावण बाळ, कुणाही छोटी छोटी कामं ह्याला तिने म्हणजे गेली 5 वर्ष हा नगरसेवक फिरलाच नाही. गेली 9 वर्ष झाली इलेक्शन होऊन हा कुणाच्या घरी गेला नाही, सुखदुःखात गेला नाही, नॉट रिचेबल, कुणाचाही संपर्क केलेला नाही. आणि ही लादलेली उमेदवार आहे ही जनता झिडकारून देईल आणि आम्हाला या दोघा भावांनी स्वीकारेल.